आज सकाळी मिस्टरांच्या टिफिनला पालक पराठे बनवत होते. पालक पराठे बनवून झाले. मिस्टरांचा टिफिन रेडी करून दिला. त्यानंतर मी देवपूजा वगैरे करून मी सुद्धा छान नाश्ता केला. दुपारी सुद्धा कपडे भांडी आवरून जेवणामध्ये पालक पराठे, दही चटणी आणि सॅलड असंच काहीसं जेवण केलं. जेवण करून झाल्यानंतर दुपारी बाहेर तर ऊन दिसत होतं, पण घरामध्ये इतकी जास्त थंडी लागत होती ना, की मला छान झोप लागली. झोपून उठल्यावर मी एक डाळिंब खाल्लं. त्यानंतर इकडे तयार झाले व्यवस्थित. केस वगैरे विंचरले, वेणी बांधली आणि छान देवपूजा वगैरे करून सर्व घरामध्ये धूप जाळला. तुळशीसमोर दिवा अगरबत्ती लावली आणि सकाळचं थोडंसं दही उरलं होतं, त्याच्यामध्ये मध, हळद, कॉफी पावडर टाकून छान ते मिक्स केलं आणि हा फेस पॅक बनवून लावला. संध्याकाळी मिस्टर आल्यानंतर मला म्हणाले, चल बाहेरच काहीतरी खाऊया, आज नॉनव्हेजचा वार पण होता, चिकन वगैरे खाऊया म्हणाले. मग आम्ही जवळच्याच ठिकाणी चालत गेलो. तिथे मी चिकन फ्राईड राईस मागवला होता आणि माझ्या मिस्टरांनी शॉर्मा खाल्ला. चिकन फ्राईड राईस अजिबात ऑइली नव्हता, एकदम सिंपल, साधा सिंपल होता. ते खाल्लेलं पचण्यासाठी आम्ही थोडंसं वॉकिंग करत करत जवळच्या मेडिकलमध्ये गेलो. मिस्टरांचा घसा थोडा खवखवत होता, म्हणून त्यांच्यासाठी खोकल्याचं औषध घेतलं आणि मी पण मला खूप दिवसांपासून पाहिजे असलेलं ॲलोवेरा जेल घेतलं. त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो होतो आणि घरी जाता जाता अचानक माझे मिस्टर मला बोलले, की चल तुला विंटर जॅकेट किंवा स्वेटर घेऊया. मग आम्ही जवळच्याच दुकानामध्ये गेलो जॅकेट घेण्यासाठी. त्यातल्या त्यात ना मला हे रेड कलरचं विंटर जॅकेट खूप जास्त आवडलं होतं, कारण माझ्याकडे ब्लॅक, ब्ल्यू, ग्रीन, बॉटल ग्रीन अशा प्रकारचे कलरचे सगळे झाले होते. मग मला हे आवडलेलं रेड कलरचं जॅकेट घेऊन घरी आलो. कसं दिसतंय हे रेड कलरचं जॅकेट मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.